नमस्कार. या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. गावाकडे शिफ्ट झाल्यानंतर हा माझा पहिला ब्लॉग आहे की म्हणजे गावाला आल्यानंतर काय काय कसा दिवस जातो, काय 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 करावं लागतं, हे सर्व काही या ब्लॉगमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आज सकाळी चालायला आलं, 6:43 झालेत आणि आमच्या गावाकडचं सुंदर वातावरण तुम्हाला दाखवतो. तर हे बघा किती सुंदर वातावरण आहे. सकाळी चालायला येण्यासाठी हे अतिशय सुखद अनुभव देणारं वातावरण आहे. हे करंजाचं झाड आहे. या झाडाला नवीन पालवी फुटलेली आहे. ही किती पालवी छान फुटलेली ते बघा. तर हे ज्वारीचं पीक आहे. याला आता शाळू म्हणलं जातं, बरोबर ना? शाळू ना? हो, याला शाळू म्हणतात. तर एवढी काय मला शेतीबद्दल म्हणजे एवढी माहिती नाही आहे, पण मी तुम्हाला थोडक्यात थोडं सांगतोय. तर हे शाळू आहे, शाळूचं पीक आहे. आणि समोर दिसणारा हा कमळगड आहे. आणि जे तुम्हाला नदीसारखं दिसतंय ती कृष्णा नदी आहे. सूर्य पहाटे जेव्हा त्याचा सूर्योदय होतो, जेव्हा तो डोंगराच्या कपाड्यातून बाहेर येतो, तेव्हा झाडांवरती त्याची जी झालर बसते ना, ते ते अनुभवणं म्हणजे गावाला आहे. कारण हे शहरामध्ये आपल्याला बघायला मिळत नाहीये. आता त्या सूर्याची किरणं जशी झाडावरती पडलीत, त्यानंतर हे किती नयनरम्य दिसणारं वातावरण आहे बघा. सकाळी गावाकडच्या सुंदर वातावरणात चालून आल्यानंतर आता पुढची सर्व कामे म्हणजे गावाला राहिल्यानंतर काय काय कामं करावी लागतात ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला दाखवतो. तर ही आहे राईस मिल. ही राईस मिल आमची आहे स्वतःची. ओम साईराम राईस मिल, बोरगाव. हायटेक मशिनीज लावलेत आपल्या या राईस मिलमध्ये. सर्व प्रकारच्या महागड्या मशिनरी आहेत आपल्याकडे. जसं की समोर जी तुम्ही मशीन बघताय ती भात सोलायची मशीन आहे, सुरी कंपनीची आहे. आणि जे भात वेगळं होतं, तांदूळ वेगळं होतं, तर ही मशीन आहे सताके कंपनीची, जापनीज कंपनी आहे ही. आणि त्यानंतर आपण जो पॉलिशर वापरतो हा तेलंगणामधून आणलेला पॉलिशर आहे. हा पण चांगली क्वालिटीचं तांदूळ त्यातून बाहेर निघतं. आणि ही सेविंग मशीन आहे, म्हणजे तांदूळ चाळलं जातं, कणी वेगळी होते आणि भात वेगळं म्हणजे तांदूळ वेगळं होतं. अशा प्रकारच्या या मशिनी आहेत. तर हा आहे आमचा फॅमिली बिझनेस. छोटासाच म्हणजे 50 HP ची पॉवर असलेला हा छोटासा बिझनेस आहे. आमच्या राईस मिलच्या समोरच एक छोटंसं अंगण आहे, म्हणजे गाड्या येण्या जाण्यासाठी अंगण आहे. आणि ह्या संपूर्ण क्षेत्रामध्ये म्हणजे ह्या संपूर्ण जे शेत आहे त्या शेताच्या बांधाला तुम्ही ही पाईपलाईन बघताय. तर ही पाईपलाईन मी शेवटच्या टोकापर्यंत घेऊन गेलो आहे. ह्या शेवटच्या टोकापर्यंत, तिथून ते या संपूर्ण बांधापर्यंत म्हणजे ह्या संपूर्ण शेताच्या बांधाला मी लावणार आहे क्रिकेट बॉलची कू, म्हणजे एक व्हरायटी आहे. आणि तायवान थाईगावा अशी 2 प्रकारच्या प्रजाती म्हणजे व्हरायटी मी या क्षेत्रामध्ये घेणार आहे. हे ब्लॅक फिकसचं झाड आहे, ब्लॅक फिकस व्हरायटी म्हणून आहे. हे दाट झाड वाढतं. हे शोसाठी आहे, ह्याच्यापासून काही फळवेळ नाही आहे, पण हे शोसाठी आणि सावलीसाठी खूप घनदाट आहे. असं ह्या समोरच्या बाजूला छोटी छोटी झाडं लावायची आहेत मला. तर आता सकाळचे वाजले 7, म्हणजे 7 वाजून 1 मिनटं झालेलं आहे. आता मला व्हायला लागणार आहे फ्रेश.
आणि फ्रेश होऊन मला चहा नाश्ता काय जे काय असेल घरी काय जे भेटतं ते खायचं आणि लगेच कामाला लागायचं. कारण इथं थांबणे हा मार्ग नाही आहे. जसं आपण कामावरती जातो तसं इथं पण काम करावं लागतं आपल्याला आणि तशी आपल्याला कामं करावे लागणार आहेत. तर तुम्हाला दिवसभरामध्ये काय काय कामं असतात काय काय नाही ते सर्व दाखवले जातील. तुम्हाला हे सांगू का, मी जे व्लॉग बनवतो ना, हे पहिल्यांदा असा व्लॉग बनवतो आहे की ज्यामध्ये मी स्वतःहून काहीतरी बोलतो आहे. असे व्लॉग बनवण्याची मला सवय नाही आहे, पण सवय करून घ्यावी लागेल. थोडंफार माझ्याविषयीसुद्धा या चॅनलला सांगणं खूप गरजेचं आहे. आणि ही व्हिडिओ खूप मोठी होणार आहे. मी स्वतः तुमच्याशी बोलणार आहे बऱ्याच गोष्टी. तर अशा छोट्या छोट्या किंवा मोठ्या मोठ्या व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा माझ्या. तर मी माझं घर दाखवतो तुम्हाला. तर हे माझं घर आहे, हे छोटंसं घर आहे आणि माझ्या या घराच्या समोरसुद्धा खूप अशी झाडी लावलेली आहे. तर हे तुळस आहे, त्याचबरोबर इकडं कलमी आंबा आहे. तर आमच्यासुद्धा झाडाला खूप छान असे आंबे आलेले आहेत. खूप म्हणजे ह्यावर्षी बरेचसे आंबे आले आहेत, म्हणजे 50 या झाडाला आंबे आलेले आहेत. आणि त्याचबरोबर इथं नारळाचे झाड आहेत. हे नारळाचं झाड आहे, हे आंब्याचं झाड आहे, हे संपूर्ण शेत. तिथं थोडाफार बगीचा केला आहे, त्याच्यामध्ये वांगी, परत टोमॅटो, परत बरेचशी अशी छोटी छोटी पिकं घेतली जातात. गावाला चुलीवरती पाणी तापवलं जातं. इथं गॅसची वाट बघत बसावी लागत नाही, गिझरची वाट बघितली जात नाही. इथं खूप असं गरम पाणी मिळतं चुलीवरती तापवलेलं. भटकी आत्ता 1 वाजलाय आणि दुपारचा 1 वाजलाय. 1:20 झालेली इथं. आणि आत्ता हात बघा तुम्ही कसे झालेत, पूर्ण हात पिवळे झालेत. कारण आपण एक 50-60 किलो हळद दळली आत्ता आज. तर हे अजून कामं चालूच आहेत. आता उन्हाचं जरा जेवून बिवून आता बसलो आहे. आता पुढची कामं उरकायची आहेत आपल्याला, झाडं भिजवायची आहेत. आणि एक जो पाईप आणला आहे मी, ठिबक पाईप ड्रीप इरिगेशनचा, त्यासाठी एक रोल बनवायचा आहे. तर ते काम उरकायचं आहे. आता 1:20 झालेत. आता एक अर्धा 1 तास थांबायचं, नंतर परत एकदा जायचं काम करण्यासाठी. हात बघा कसे झालेत, पूर्ण पिवळे झालेत हळदीने. तर आता दिवसभराचे सगळी कामं झालेली आहेत. माझा अवतार पण तुम्ही बघितलात किती खराब झाला होता. तर रोज असं गिरणीमध्ये काम करताना आणि गावाला राहताना सुद्धा ना थोडाफार अवतार खराब होतो. पण आत्ता जस्ट लुक म्हणजे माझ्या आत्ता तरी चांगला लुक आहे. म्हणजे मला आंघोळ विंघोळ केल्यानंतर मी जरा वेगळा होतो. हात अजून पिवळे आहेत, कारण हळदीचं काम असल्यामुळं जरासे हात ते पिवळे पडतात. त्याच्यात कर्क्युमिन लेवल जास्त असल्यामुळं. तर हा व्लॉग इथंच संपतोय. थोडंफार आज या व्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. व्लॉग मोठा होईल म्हणून हा इथेच संपवतोय. पुन्हा भेटूयात नवीन व्लॉगमध्ये, नवीन काहीतरी गावाकडच्या गोष्टी सांगण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद.